हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे. तर मस्त असा पिंकीनं केला होता बिर्याणी भात. बिर्याणी भात म्हणजे कशाचा मित्रांनो आता माहित आहे का? सोयाबीन होतं. सोयाबीन बाजारातून आणलेलं, म्हणजे बाजाराचं दुसऱ्या दिवशी आणलेलं. ज्वारी ही परत त्याला ते आईचं जेवण करायचं होतं म्हणल्यानंतर आणलं होतं. परत त्याला ते दूध, शेवाळ्या, परत त्याला काजू बदाम, ते ज्वारी पण आणली होती. ज्वारी नव्हती म्हणल्यावर दळण हे टाकलं सकाळी दळायला. आणि काल तर बघितलंच आपण आईचा महिना जेवण घातलेलं. कारण की कसं आहे ते पण इथं म्हणलं कुणाला सांगायचं आणि सांगून कोणी काय म्हणलं, कसं पहिल्या वडिलांच्या वेळेस बी काय येतो येतो म्हणले परत त्याला फसवलं. मग त्याच्यामुळं आपलं तुपलं कशाला केलेलं आहे. तर मग मावशी होती म्हणल्यानंतर आईची आणि माझी आजी, तर तिथं बी म्हणली तिला की नाही ती जेवत, म्हणली लेकीचं जेवल्यासारखं झालं. तर मग काका काय म्हणलं, आडनाव वेगळं आहे ना तर मग नाही काय फरक पडत, कारण की रक्त परक झाला असं म्हणलं ते. बरं जाऊ द्या मुर्द्या म्हणलं, कसं काय विषय असा ना. आता जेवण मग तिला म्हणलं, आणि ते पण निरंकार आहे. निरंकार आहे म्हणल्यानंतर मग म्हणलं जेवतोच. मग जेवण ते केलं काल. जेवली बिवली आली होती काल म्हणल्यानंतर गेलतो निमगावला परत तिला आणायला. आणि निमगाववरनं परत आणल्यानंतर परत जेवण हे घातलं. पिंकीनं बी उन्हाळ्यात उन्हात ते असल्या केलं जेवण, कारण की घरात फॅन हे लावला तर काय मग गॅस चालत नव्हता म्हणल्यानंतर मग ती गॅस चालवायला फॅन बंद करून मग टेबल फॅन आपला बाहेर काढला आणि इथं येऊन आपलं झोपलो होतो मी. मग परत त्याला तिला जेवण हे घातल्यावर म्हणलं झोप आता इथंच, म्हणलं गडीभर आता, म्हणलं का उन्हात आणायचं कुठं जायचं. तर मग तिला म्हणलं होतं ना मी येताना तू ये एसटीनं, म्हणलं जाताना तुला गाडी होतो म्हणलं आपलं गाडीवर मोटरसायकलवर आपल्या. तर म्हणली चालतंय. मग त्याची केली चेष्टा मी जरा, म्हणलं आता जा एसटीनंच. म्हणली बर चालतंय जाते म्हणली. पण म्हणलं नाही मी तुला म्हणलं होतं की म्हणलं इथं सोडवायला. तर गेलतो मित्रांनो काल सोडवायला. मग 4:30-5 वाजले आपल्याला इथनं जायला, कारण की ऊन म्हणलं उतरू दे जरा खाली, कारण की गाडी पण इतक्या गरम वापन जळायला लागते ते का नाही, ते काय बोलायचं कामच नाही. बसलो होतो म्हणल्यानंतर परत तिथं सोडवायला जाताना मग आपलं दमाने जाऊ म्हणलं. मग इथनं घरनं हल्ल्यावर पिंकीनं खिरे केलते म्हणल्यानंतर दिलते डब्यात ही बांधून. ती गाडीला आपली अडकावली, म्हणलं आता हातात कवर घेऊन बसायची म्हणलं तू, त्याच्यामुळं म्हणलं इथं अडकवून म्हणलं म्हणजे तुला पण बसा येईल. गाडीला आपल्या काय चेन कवर नव्हता म्हणल्यानंतर तिला म्हणलं साडी आवरून बस. दमादमाने आता हाय म्हातारा माणूस म्हणल्यानंतर गाडी पळवून तरी जमतंय का. आपलं दमादमाने गेलो तरी उशीरच झाला जायला. त्यात आबाळ हे भरलेलं, वारण कावदान सुटलेलं. मग गाडी काय पळवा येत नव्हती, कारण की वारही सुटलं होतं न. काल जरा वेगळंच झालं वातावरण म्हणल्यानंतर म्हणलं आता पावसा बिवसात गावतोय का. आणि संध्याकाळचं घरी यायचं म्हणलं तरी म्हणलं पाऊस बिऊस लागतोय का अजून. टिपकायचं असं मोठा टिपका पडायचा, पण नाही गाड्या पावसात काय गावलो. गेलो तिथं गेलो की मग आमची जी आईची आजी जी आहे, तर तिनं म्हणजे लय सांभाळलेला आहे. कसं आहे मित्रांनो, मला लय सांभाळलेला आहे तिनं, कारण की तिचं अजून जरी किती जरी काय केलं तरी तिचा जीव लय माझ्यावर आहे. आणि माझ्यावर आहे म्हणल्यानंतर ती गेलं की तिनं नुसती गाडी बघूस तवर तर पळतच. पळत आली की गळ्यात मिठी टाकली की लगेच तुम्हाला सांगतो लागली रडायला. कसा आहे तू, कशी आहे ती लेकरं, कशी आहे पिंकी, लगेच म्हणायला चालू लागली रडायला. रडायला लागली की मग गळ्यात मिठी टाकल्यावर लागली मोठा मोठा मुक घ्यायला. आता तिला काय किती मोठा जरी झालो तरी तिच्यापाशी लहानच आहे आपण, कारण की तिनं अंगा खांद्यावर खेळवलेला आहे आणि नाही ती वस्तू तिनं आपल्याला घेऊन दिलेली आहे लहानपणी. तसलं बुलडोजर म्हणा, तसल्या गाड्या म्हणा. जर गुरुवारचा तिकडं बाजार असायचा म्हणल्यानंतर सारखं ती गाड्या गोड्या जिबडी हे आपल्या बारक्या वेळेस बारका असल्यावर तसलाच नाद असतोय.
मग गेल्या गेल्या तिथं बसलो बसलो की म्हणली जेव, ती जेवली नव्हती मित्रांनो. मग आता हे आईनं ठेवलं होतं करून, पण तिनं काय जेवलीच नव्हती. म्हणली अजून मी उपाशी आहे. आणि आई वारल्यापासून तर काय ती भाकरच खायचं कमी केलं. तर तिला जाऊन समजवून सांगितलं, म्हणलं हो का आता किती जरी केलं तरी झालेल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या, आणि तू भाकर खाली नाही खाली तरी म्हणलं आता काय गेलेलं माणूस तर काय माघारी येणार नाही. त्याच्यामुळं म्हणलं तू जीव तुझा जप, म्हणलं तू खा पी, तुझं पण वय झालंय म्हणलं. परत अशक्तपणा आल्यानंतर म्हणलं तुला बघायचं का परत. तर तिला सांगितलं, रडत होती, रडायची, गप्प बसवली. परत त्याला मग चहा ही केल्या, मग चहा पिलो बसलो गडीभर बसली. म्हणले रडायचं नाही तिला म्हणलं. मग परत त्याला ती म्हणजे आजीचा जे आपला भाव होता, म्हणजे आपला कोण झालं, आजोबाच की, हा आजोबा. तर त्या आजोबा म्हणलं तुझ्यापाशीच तेवढे फ्री बोलते बघते, नाही तर दुसरं कोणाला काय नाही, तुला तेवढी फ्री बोलते. तरी तिचा जीव मित्रांनो किती किती जरी केलं तरी आता ती आजी आहे म्हणल्यानंतर नग नग म्हणल्यापासून तिनं भांडी कुंडी डिसा गलस दिलीच. अगं म्हणलं तिथं काय थोडं आहे का, नाही म्हणले आता एवढ्या बरंच नाही, परत नाही देत, परत नाही देत एवढ्या बरं. आणि त्या गालसात ठेवल्यात तुला पैसे मिळ, गालसात तुला पैसे ठेवल्यात आहेत. पैसे तर ठेवलं होतं कधी माहित आहे का, आता किती तिचं जरी 100 असलं तरी ते आपल्याला 10,000 प्रमाणेच खायचं. तर तिचा जीव त्याच्यात घेऊन त्याच्यात ठेवल्यात या. म्हणजे तिच्या कवा जरी तिच्यापाशी गेलं ना तर तिला कुणी 10-5 रुपये दिलेलं असलं का नाही, तर तिचं बघा तिचं असतं कॅरी बॅग मध्ये गुंडळून ठेवणार आणि देऊनच जाणार ते पैसे. इकडं आली तरी देणार, तिकडं गेलो तरी मी देणार. म्हणजे तिचं समजा जीव जे आहे ती आजी बी म्हणली इथं जेव्हा आलेली, म्हणली तुझ्याकडंच समजा तिचा जीव हाया, तिला लोकांचं कोणाचं काय वाटत नाही म्हणली दुसऱ्याचं, पण तुझ्यावर लय जीव आहे. हा किती होतं का 100 रुपये 100 रुपये होतं. लय जीव लावतील. कशात होतं, गोळ्याचं पाकिट, आणि गोळ्याच्या पाकिटात असं तसलं ते कवर वरला असतो का नाही, जेवणा अगोदर जेवणानंतर गोळी घ्यायची, त्याच्यात त्याच्यात गुंडळून गळे मारून कॅरी बॅगनं गुंडळून त्याच्यात होतं. त्याच्यावर 2 कॅरी बॅगा बांधलेल्या, आणि कॅरी बॅग बांधून दादा ती मला पैशात दिलं तुझ्या आजीनं पजीनं. तुम्ही ना आता परतोंड आहे की परतून परतून पंजी परतून पंजी आणि परतून तर लय हुशार झालं. त्या परतुंडाला तर लय ती नाव असते, परतून लय हुशार आहे म्हणते, गप बसत. खिरायला पण माझ्या लय नाव आहे. खिरकी चांगली केलती म्हणजे पिंकी स्वयंपाकात हुशार झाली या. तिथं गेलो तर उभ्या काय तिनं रडायचं धरलं बघा, मैंदुळीच रडायला लागली. म्हणलं रडू नको, म्हणलं काळजी घे तुझी, म्हणलं रडून आणि पडून काय आहे आता मित्रांनो. म्हणलं किती जरी काय केलं तरी म्हणलं जन्म मृत्यू अटल हाय म्हणलं, कोणाचं कुठल्या पद्धतीनं कोणाचं कुठल्या पद्धतीनं हाय म्हणलं. आता आपण हाय परत हाय नाही सांगता येत नाही म्हणलं. तिला म्हणलं आता वाटाने मी चालू, मला काय होईल काय नाही मी म्हणलं बघितलंय का, इथनं मागं सांगू शकतो मी, पुढं काय होणार आहे ती गोष्टी मी सांगू शकत नाही म्हणलं. त्याच्यामुळं म्हणलं हाय तेवढं दिवस आपला हसून खेळून जगा. गेलो तिला घालावली, घालवून मित्रांनो परत संध्याकाळी मला उशीर झाला, त्यामुळे काय व्हिडिओ काय काढलेला नाही. कारण की रात्री भरपूर उशीर झाला मला, 8:30 पावणे 9 अशा वाजल्या. आणि मोबाईल मध्ये काय चार्जिंग नव्हती त्यामुळे काय व्हिडिओ काढला नाही. आलो असं मोबाईल चार्जिंगलाच लावला, कारण की असते चार्जिंग मध्ये काढला असता व्हिडिओ. आणि काल उपास होता म्हणल्यानंतर घरी येऊन आपलं उपास सोडला, वडापाव आणलं होतं निमगावातनं, आणि वडापाव आणून वडापाववरच उपास सोडला, आणि थोडंसं भात, आणि सकाळी पिंकीनं केलेला स्वयंपाक त्यातलं आपलं वांग थोडंसं घेऊन खाल्लं. आता मस्त आपल्या डोक्यात बी असतात विचार, पण आपलं विचार सांगून कोणाला सरणार आहेत का, ते आपलं आपणच विचार करायचं, आणि इथनं बाहेर कसं निघायचं हे बघायचं. फक्त एवढं ठरवलंय मी तर मित्रांनो, दुसरं काय गोष्ट नाही. आता जे आपल्यासाठी आहे आपण त्यासाठी आहे, एवढं माझं वैयक्तिक मत आहे. तर म्हाताऱ्याला पण म्हणलं मी तू रडू नको पडू नको, मी चक्कर टाकत जाईल आधी मध्ये कवा म्हणलं पिंकी हे आम्ही चक्कर टाकत जाऊ म्हणलं. आलो उभे उभे येणं ना आपलं जाईन आपलं घरी परतच्याला. मग आता बघा मित्रांनो असं झालं तर मग तिला बसवली परतच्याला. आजीचा फोन आलता की नाही रडत आता जेवली पोटभर,
म्हणलं असू दे, म्हणलं तिला काय ऐका येत नाही म्हणल्यानंतर तू तरी सांगत जा म्हणलं. सांगते म्हणली तर चला भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. घ्या तो सर्वांनी काळजी. बाय बाय.